पर्यायी फोटो काढा। नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या थोर संतांनी अजरामर केलेल्या आणि खूप वर्षापासून चालत आलेल्या मृदुंग आणि ताळाच्या गजरात धुंद होऊन जाणाऱ्या श्री विठ्ठल माऊलीची वारी पंढरपूरपर्यंत असते। आपण त्यात सामील होणार आहोत। तर माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण रवीना आणि ती राजस्थानी आहे आणि इकडे पुण्यात राहते। तर तिलासुद्धा पालखीमध्ये आपल्या वारीमध्ये यायचं आहे। तर ती येत आहे आणि तीसुद्धा नऊवारी नेसून तयार झाली आहे। तर आता आम्ही स्टेशनला आलो आहे आणि आता तिकीट काढतोय। तर दादा इलेले आहेत स्वर्गीय कोकण ब्लॉग क्रिएटर पराग दादा आणि सुवर्ण कोकण ब्लॉग क्रिएटर आशिष नातळकर तर आमच्यासोबत इलेले आहेत। तर रवीना अजून पण टेन्शनमध्ये, कारण अजून ट्रेन आली नाही आहे, 6 वाजत आली आहेत। तर रवीना पहिल्यांदाच लोकल ट्रेनमधून प्रवास करते। रामकृष्ण हरी माऊली। तर आम्ही आता पालखीच्या इथे पोचलेलो आहोत। तर सर्व वारीमध्ये सगळे भक्तगण इथे येत आहेत आणि आपण सुद्धा इथे सहभागी होणार आहोत। तर अप्रतिम असा अनुभव आहे आणि माझ्यासोबत रवीना आहे, पहिल्यांदाच ती पालखी बघते आहे। तर खूप मस्त असं वाटतं इकडे आणि खरंच माझं नशीब आहे असं म्हणते। खूप वर्षापासून मला या वारीत यायचं होतं आणि आज ते योग आला आहे। आषाढी वारीसाठी वैद्यकीय सेवा इथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप होते। वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा। वारी महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे। ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी या दोन्ही वेळा होते। आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते। तर इथे समुदाय आहे, प्रत्येकाचा एक एक ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये वीणा, तुळस, झेंडे वगैरे घेऊन सर्वजण आहेत आणि त्यांच्या ग्रुपनुसार ते इथे स्टे करतात। काय म्हणताय? पर्यायी फोटो काढा। धन्यवाद। पर्यंत या भगवंताची वारी व्हाव, माऊलीच्या सोबत आलो पाहिजे। जोपर्यंत आपल्याकडून चाल होते, हातपाय आपले शरीर मजबूत आहेत, तोपर्यंत भगवंताची वारी झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण अशीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करू की भगवंत आमच्याकडून आयुष्यभर परमार्थ करून घ्यावा। नक्कीच करून घेतलेला, बरोबर। खूप सुंदर, चांगलं वाटलं तुम्हाला भेटून। एवढ्या वयात देखील तुम्ही अगदी सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाप्रमाणे तुम्ही वारीमध्ये चालताय, तुम्ही प्रवास करताय। धन्यवाद, खूप आभार तुमचे।
तर जे पण वारीला येतात त्यांच्यासाठी तिकडे जेवण आहे आणि मोफत आहे. माऊलींचा रथ इथे थोड्याच वेळात येणार आहे आणि आपण त्याची वाट बघत आहोत. तर आपल्याला सुद्धा इथे दर्शन होणार आहे माऊलींच्या रथाचं. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत आहेत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलाकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढून नेऊन हा प्रवास करतात. खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशांची निवड या पालखी सोहळ्यासाठी केली जाते. वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने माऊलींचा अश्व असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयींसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात.
वारकरी मंडळींची निवास, भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. माऊलींचा रथ आता 6 नंबर दिंडी आलेली आपल्याला दर्शन होणार आहे. माऊलींचा रथ आता थोड्याच वेळात इथे येणार आहे आणि आपल्याला दर्शन होणार आहे. दर्शनासाठी इतके सारे भक्तगण इकडे येतात आणि सगळ्या वृद्धांपासून ते लहानांपासून सर्वजण इथे मस्त आनंद मिळवतात आणि खूप असा माझा चांगला अनुभव होता या वारीचा. तर मी म्हणते माझं नशीबच आहे जे मला यावर्षी इकडे वारीचं दर्शन
भेटलं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ.